मार्गात आला. मार्गात आल्याच्या नंतर मार्ग हा घडू शकला नाही आणि ज्याला घडला त्यांचे जीवन सुखमय झाले आणि ज्याने घडलंच नाही ते आजही दुःखी आहे. बरोबर. ज्याला घडला नाही त्या मार्गाचा अर्थ तो आजही दुःखी आहे. म्हणून म्हणायचं काय, असे सुगंधाचे अगरबत्ती लावले तर त्या सुगंधामुळे देव धावून येणार नाही. बरोबर आहे सुरेश भाऊ. म्हणून म्हणायचं काय, काही आराम मिळाला नाही आणि ह्या मानते की बाबा भीमदेवजीच्या कृपेने सर्व सुखी झाले. म्हणून म्हणायचं काय आहे, हो
नियमाचे पालन जर नाही केलं तर त्यांच्यावरती दुःख येतात. म्हणून 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन करावं. नाहीतर काही सेवक 8-8, 9-9, 10-10 वाजेपर्यंत उठून त्या विनंती प्रार्थना करतात, तर याला काही अर्थ नाही आणि मार्ग त्याला कळणार नाही. म्हणून म्हणायचं काय, हो दिले कर्माचे खऱ्या मानव धर्माचे. बाबा जुगदेवजींनी त्या भगवान बाबा हनुमानजीला प्राप्त केलं. त्यावेळेस बाबांचे शिर आणि बाबा जुगदेवजीचे धड असे दोन्हीचे परमात्मा आहे. माझ्या आत्मा तुझा आत्मा परमात्मा आहे. म्हणून म्हणायचं आहे काय, हो दिले कर्माचे खऱ्या मानव धर्माचे. धड माझ्या बाबाचे शिर परमेश्वराचे. त्या महानपैकी बाबा जुगदेवजीला बैमान म्हटलं, कारण मानवावरती काही विश्वास नाही. रणजित काकाजी, मानवावरती विश्वास नाही. मानव हा बैमान आहे, बरोबर आहे. म्हणून बाबा हनुमानजींनी त्या महानपैकी बाबा जुगदेवजीला बैमान म्हटलं, हे मानव तू मुझे कहाँ ढूंढ रहा है, मैं तेरे पास नहीं हूँ, लेकिन मैं कदापि विश्वास नहीं करता. तर त्यावेळेस मानते की बाबा जुगदेवजींनी असे का म्हटलं. बाबा हनुमानजी म्हणून त्यांनी 2 तत्व दिलं आणि बाबा हनुमानजी त्यांना 2 तत्व दिलं. असे 4 तत्व आम्हाला सर्व सेवकांना दिले. तर परमात्मा एक पर्यायी भगवत नाम पर दुःख दूर करते उदार इच्छानुसार भजन. म्हणून म्हणायचं काय, हो दिले कर्माचे खऱ्या मानव धर्माचे. धड माझ्या बाबाचे शिर परमेश्वराचे. काही काही सेवक भाऊ अंगामध्ये आणून टाकला. काही सेवक अंगामध्ये आणला, ज्याच्याकडे पैसे झाले तो मी नाही सुनता, अशी वाली गोष्ट आहे आपल्या सेवकामध्ये. पण मानते की बाबा जुगदेवजी बाबा हनुमानजी त्याला पाहतात, या मार्गाची चढली नसा, या मार्गाची चढली नसा. आजवरी कडलाई त्या मार्गाची रूपसा. आजवरी कडलाई त्या मार्गाची रूपसा.
बंधूंनो, आमच्याकडे वैद पुराण काही नाही, फक्त काकाजी मानव धर्म परिचय हे पुस्तक आहे आणि एक नियमावली आहे. नाहीतर इतके साधू संत आहे त्यांच्याकडे मोठे मोठे पुराण, पण मानते की बाबा जीवनदेवजींनी आम्हाला पुराण पोथी दिलं नाही आणि त्यांचा अभ्यास सुद्धा नाही आहे. आम्ही फक्त 4 तत्व 3 शब्द 5 नियमावर कार्य करत आणि त्याच्यावर मार्गदर्शन करत असतो. म्हणून काय म्हणायचं आहे,